घेऊन होतो. तर त्यांनी काय सांगितले त्यात की सायंटिस्टने ग्राफ काढले पॉप्युलेशनचा आयसीएच पासून ते आतापर्यंत सगळा, आणि मेल फिमेल मधला फर्टिलिटीचा आय थिंक तो ग्राफ आहे. आणि त्यांना जे आयसीएच्या नंतर एका पॉइंटला अचानक मेल फर्टिलिटी कमी झाली आणि फिमेल वाढल्या. ह्याचं त्यांना रिझन भेटलं नाही असं का झालं, म्हणजे XY क्रोमोझोम्स त्यांचं जे हे असतं काय कॉम्बिनेशन्स ते खूप डिफरंट झाले ते. तर जेव्हा ती डेटिंग काढली तर ती डेटिंग महाभारताशी जुळते. हां, तेव्हा कळतं की 40 लाख लोक हे झालते. पुरुष त्यांनी सांगितलं पुरुष किती सांगितलं, किती ते 18 लक्ष काय ते 18 दशमी. हां, एकीकडे 7 आणि एकीकडे 11 तसा भाई. आणि 18 दिवस चाललं एकदा. अजून एक गोष्ट आहे, मी आता ते नाही ते तर लावून नाही, पण या युद्धावरून एक गोष्ट जाणवली रे. विषय कसा आहे की आत्तापर्यंत सगळ्यांना कसं वाटतं की टेक्नॉलॉजी जेवढी वाढणार तेवढं युद्ध क्विक होईल नाही का, फास्ट. तेव्हा 18 दिवस चाललं. त्याच्यानंतर नोन हिस्ट्रीमध्ये जे युद्ध चालले शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे 1-2 महिने चालायचे, महिने सीजमध्ये वगैरे वर्ल्ड वॉर 2-3 वर्ष चालले. आणि आता टेक्नॉलॉजी, मला असं वाटतं टेक्नॉलॉजी जेवढी जास्ती वाढते ना तेवढं जास्त युद्ध ताणतं, लवकर नाही निपटत, टाइमपास जास्ती होतं. टाइमपासचा विषय नाही, मे बी लोक तेवढे एंगेज होतात ना. हां, तेच. आणि विचार कर ना, 4 मिलियन. आणि मला आधी जर म्हणलं असतं ना, लोक म्हणलं असतं ना का अनरिअलिस्टिक गोष्ट आहे, एवढं शक्यच नाही, काही नाही. ते इम्पॅक्ट ऑफ एरिया वाढत जातो. हां, नाही पण आता इन्व्हॉल्वमेंट लोक नाही का खरं म्हणलं त्याला फक्त पर्सनल ग्रज म्हणून बघतात नाही का एक. पण असल्यामध्ये विचारलं नाही चालत की अयोध्याचे दुश्मन घेतलेले सगळ्या पांडवांनी, म्हणजे ज्यांचं पटत नाही त्यांना माहित होतं आपल्याकडे एकच चान्स आहे फक्त की यांना हरवायचं असेल तर याच्यानंतर कधी चान्स भेटणारच नाही. त्यामुळं मग त्यांनी पूर्ण जोर लावून दिला, जेवढी ताकद होती सगळेच रिसोर्सेस वगैरे तिकडं. आणि बघ ना, पॉईंट पण बघ कसा आहे, बरोबर विचार केला ना, कुरुक्षेत्र. येस प्लीज. आणि पॉईंट पण म्हणलं जागा, कुरुक्षेत्राचा विचार केला ना, तिने आकडा सिरियापासून तर इंडोनेशियापर्यंत तर बघ ना, कुरुक्षेत्र म्हणजे तो पट्टा जो आहे तिथला बरोबर मध्ये आल्यासारखं होतं. म्हणजे परफेक्टली नाही, ऑलमोस्ट तू म्हणतो तसं खतरनाक आहे. महाभारत. अरे एक पॉडकास्ट आहे, नाव काय त्यांचं, बीर बायसेप्सच होता. बिअर बायसेपचा पॉडकास्ट आहे. तर त्याच्यावर एक आर्किओलॉजिस्ट आले, ते सांगताय की म्हणजे काय म्हणतात, सायंटिफिकली प्रूव्ह करत आहे की महाभारत खरं घडलेलं, आणि ह्याला जे प्रूव्स आहेत हे स्वतः वेस्टर्न लोकांनीच दिलेत. म्हणजे त्यांचं जे त्यांनी जे रिसर्च केलंय ना त्यावरूनच कळतं की हे ट्रू आहे. तसं प्रूव्ह देण्यासारखं काही नाहीच आहे ना, कारण ऑलरेडी इंडियामध्ये एवढे प्रूफ आहेत. इंडियामध्ये आहे ते पण महाभारतच झाल्याचे म्हणजे समजून घेतात, एवढे लोक मेले सगळे काय म्हणतात माहिती की आकडे खोटे आहेत. 18 लक्ष वेळी सांगितलं, एवढे लोक असणं शक्यच नाही पार्टिसिपेट करणं युद्धामध्ये वगैरे नाही. पण त्यांनी सांगितलेलं रिसर्चनुसार कसं आहे की अमेरिकन्स होते, वेस्टर्न कोणतरी सायंटिस्ट होते, त्यांनी एक आकडा काढलेला. तर म्हणजे हिस्ट्रीचा फर्टिलिटीचा म्हणजे XY क्रोमोझोमचे कॉम्बिनेशन असतात ना, त्याचा म्हणजे ह्युमन हिस्ट्री कशी होती त्यावरनं ते ह्युमन हिस्ट्री काढत होते. तर त्यात आयसीच्या नंतर थोडा ड्रॉप दिसलेला, म्हणजे मेल कमी झाले, अचानकच कमी झाले खूप जास्ती. तर मग कळलं नाही कशी माहित नाही रिझन त्याचं, पण तिथं दिसते 7500 वर्ष आधी. मग त्या आकडा काढला BC मध्ये मग त्याच रेंजमध्ये. हां, मग तसं झालेलं आहे समजून. म्हणजे साहजिकच आहे ना, 18 दिवस युद्ध झालं. आणि काल नाही का चक्रव्यूहचं बघत होतो, चक्रव्यूहचं नाही का, म्हणजे असंच मला इंटरेस्ट आलता. आपल्या इंडियन आर्मीने हे केलं माहिती का चालू, एक ऑपरेशन काय त्याचं नाव आठवत नाही मला. त्याच्यामध्ये ते वरून काहीतरी आहे, त्याच्यामध्ये ते काय करतात की आपले उपनिषद वगैरे आहेत ना सगळ्यांनी स्टडी चालू केलं.
एक कमिटी बसवलेली आहे की ऑफिस म्हणजे मोठ्या मोठ्या ऑफिसर सिव्हिल ऑफिसर आणि एक कोणतं रिसर्च सेंटर आहे त्यांच्यासोबत की आधीचे उपनिषद पुराण वगैरे वगैरे सगळे स्टडी करतात आहे आणि त्यांचं मॉडर्न वॉरफेअर सोबत स्ट्रॅटेजीज बनवलेली. इन केस सपोज फ्युचरमध्ये वर्ल्ड वॉर 3 झालं हां, तर ते चक्रव्यूहामध्ये कसं बघतात सगळे बघतात चाणक्य नीती वगैरे वगैरे म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट सिनारिओ सोबत चाणक्य नीती कसं रिलेट करतात कारण करता येते भाऊ खूप लोक चाणक्य नीती अशी गोष्ट आहे ना रेग्युलर लाईफ पासून तर एकदम हाय एक्सटेंड पर्यंत रिलेट करू शकतो. डिप्लोमॅटचा सगळ्यात फेवरेट चाणक्य नीती. बुक्स वगैरे. अरे आणि तुला माहिती आहे का खरं मला आपल्याला वाटतं ना की एका ग्लोबल स्केलवरती ज्या गोष्टी होतात त्या आपण पर्सनल स्केलवरती यूज नाही करत नाही का चुकीचं. विचार केला ना स्टेजेस वेगवेगळे असतात फक्त म्हणजे अरे आपण आपला नगरसेवक कोण आहे ह्याच्यावर पण आपल्या लाईफस्टाईलवर परिणाम परिणाम पडतो. नाही ते तर झालंच रे ते परिणामाचं नाही माहिती गोष्टी सांगतो तुला आता कशा ऑपरेस म्हणतो पॉवरफुल ऑपरेस करतं पीकला ग्लोबल लेवलवरती असं वाटतं की नाही का अमेरिकन्स करतात ते आपल्याला काही करता येत नाही वगैरे वगैरे तशा टाईपमध्ये आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण तसंच आहे ना समजून घे बघ की तू एक घर आहे समजा 3 घर आहेत जवळपास राहणारे एक आहे ना एका घराचा जो आहे समजा घरा चालवणारा तो लय श्रीमंत आहे दुसऱ्या घराचं आहे त्याचं गरीब आहे पण त्याचे पोरं हुशार आहेत एक प्रकारे विचार केला की दुसरा श्रीमंत त्याचे पोरं एवढे हुशार नाही पण त्याकडे लय पैसा आहे पण इन फ्युचर कधी कधी याचे पोरं हुशार करत करत त्याच्या जास्त श्रीमंत बनते आणि हा याचे पोरं सगळं पैसा धुळीत मिळवतील तेव्हा हा वरती जाणार याचे पोरं वगैरे मग त्यांना आठवणार की बाबा असं ऑपरेस केलं तर आपण ते कर आणि ग्लोबल लेवलवरती पण हेच चालू ना इनडायरेक्टली विचार केला जातो म्हणजे त्यामुळे ते आपण रिलेट करू शकतो चाणक्य मी तुम्ही बारीक बारीक गोष्टी सांगितल्यात ना मी तसं ते सगळं छोट्यात छोट्यापासून तर मोठ्यात मोठ्यापर्यंत गोष्टी इंटरलिंक हां इंटरलिंक असतात भारी आत्ता लावलंय अरे काल हां काय नाही रील बघितली तुम्ही बघितल्याला दाखवली मी टॉपिक निघला. अरे बिअर बायसेपर ते म्हणजे आधी पण आलते 2-3 वेळा त्यात पण महाभारताबद्दलच बोललेले अनहर्ड स्टोरीज त्यानंतर अजून काही काही सांगितलं त्यानंतर त्यांनी त्याच्या आधी हे डायनोसॉरचं सांगितलेलं ॲस्ट्रॉलॉजिस्ट आलता आर्किओलॉजिस्ट तेच हे पण ह्याने सांगितलं नाही याचं मी बघितलं नाही आर्किओलॉजिस्ट तो सांगत होता की तिने आकडे बिकडे काढलेले इंडियामध्येच एवढे जुने खूप पुराण काय एवढे जुने गोष्टी काय कारण जसं जे बघितले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं आपलं उपखंड जसं बाहेर आला तो डिटॅच होता पूर्ण जगाशी काही वर्षांसाठी खूप हजारो वर्षांसाठी आणि तोच बेसिकली एज होता जेव्हा डायनासॉर्स होते आणि जेव्हा तो एशियाला धडकला तेव्हाच त्यात कोल्युशन झालं आणि त्याच म्हणजे त्याच एजमध्ये त्याच पिरियडमध्ये बेसिकली सगळे डायनासॉर्स नष्ट झाले त्यामुळं सिव्हिलायझेशन फक्त इंडियामध्येच होती म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचा आणि विचार केला आयसेज जो होता ना तो आयसेज कधी कधी म्हणजे नाही सिव्हिलायझेशन म्हणजे ह्युमन्स होते बट सिव्हिलाइज्ड ह्युमन फक्त इथं होते. तुम्हाला एक असा विचार नाही आला का सगळे साधू संत इंडियामध्येच का होते कारण तेच आहे ना की सिव्हिलाइज्ड म्हणजे त्यांना नाही का तू सांगतो सिव्हिलाइज्ड हे किती 18व्या शतकापर्यंत नव्हते म्हणतो 18व्या शतक अजून पण नाही आहेत खरं मला विचार केला तर पण तरी पण शेवटी आपल्याच गोष्टी यूज करून सिव्हिलाइज झाले अरे 17व्या-16व्या शतकापर्यंत जेव्हा नाही का आपल्या इथं समजा चाणक्य फिरत होते ना तेव्हा तिथं विचक्राफ्टच्या नावाखाली बाहेरनं जात होते ते समजून अशी परिस्थिती होती तिथं सिव्हिलायझेशन किती उशीर आले अरे ख्रिश्चॅनिटी आली ख्रिश्चॅनिटीने युनिफाय केलं त्याच्यानंतर थोडी एक एक्सटेंट म्हणतो ना तिथं निर्माण झाली थोडी तर त्याच्यानंतर पण ते चर्चने टेक ओव्हर केलं मग क्रुसेड्स चालला त्यांच्या ते वेगळंच पॉईंट आहे पण इथं नव्हतेच ते राहायचे कसे माहिती आहे का एक प्रकारे विचार केला ना कुत्रे कसे असतात एक प्रकारे समजून घे गँग बनवतात आणि राहतात सोबत एका एरियामध्ये तशा टाईपमध्ये फक्त की खाणं पिणं सगळं भेटायचे जमा करायचे खायचे प्यायचे कसे राहायचे काय पर्पज होता ना काही होता काही नाही त्यामुळं पर्पज विचार केला ना रोमन्स सगळ्यात ते म्हणतात ना रोमन्स अथेन्स ते सिव्हिलाइज सगळ्यात जास्त पीक ते पण का मी सांगतो गॅरंटी त्यांचे कनेक्शन इंडियासोबत झाले त्यांचे देव वगैरे किती तर
जेव्हा नाही का कनेक्शन्स आले त्यांना कळलं बाबा असलीमध्ये काय असतं ते. आता Lord विचार Sanders. महाभारत सिरियापर्यंत होते युरोप Lady Masako, आणि त्यांनी Was the traitor's डेमोक्रेसी wife म्हणतो told सगळ्यात away पहिले his identity. डेमोक्रेसी Every तिकडे time I डेमोक्रेसी ask, तिकडे she आली. starts म्हणजे crying पण ते and विचार won't look केला at ना me. पहिली गोष्ट Can you blame अथेन्स her? आले I'm इकडे आले. starting to. अथेन्स जे होता Maybe म्हणजे a आता young समजा अथेन्सचा samurai हिस्ट्री तर will मला नाही jump. माहिती एवढी, पण रोमची जर पकडले She's inside. रोम एक छोटासा Wait छोटा here. प्रदेश होता तो एक्सपांड होत गेला म्हणजे एक खेड्यासारखं. तर मग जेव्हा ते गेले असतील त्यांनी बघितलं असणार तिथं की खेडे कसे म्हणजे प्रोग्रेस होण्यासाठी खेडे कसे निवडणुका वगैरे होतात नाही का. एक लीडर असते प्रत्येक कम्युनिटीचा एक माणूस येतो नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला मंत्री वगैरे सिस्टम नाही हां नाही चांगला कारभार चालण्यासाठी म्हणून मंत्री वगैरे नाही रे. गावाकडे कसं असतं गावाकडे सरपंच वगैरे कसं सरपंच असतं. वगैरे. सदस्य हां, राहतात, आता ते सचिव. सगळ्या Lady सगळ्या Masako चांगले लोक plans to असतात kill ना me. ज्यांचे I can see ज्यांचे- it आता in her बसवेश्वरांनी eyes. कसं बनवलेली ती सभा त्या हां ओके. मग त्यांनी चालू I कसं need केलं your help. हळूहळू त्यांना I जाणवलं have की told you एक all लाख I know. त्या एरियात सगळ्यात भारी Archie झाली. delivers messages त्याच्यानंतर for मग her एक्सपान्शन husband. केलं. एक्सपान्शन That एवढं means they have त्यांचं contact. फक्त त्या एका सुरुवातीमुळे एवढं It's only a matter of फास्ट time एक्सपान्शन until झालं त्यांचं Masako की finds them फक्त both. 3 जनरेशनमध्ये पूर्ण पेनिन्सुला have to पूर्ण एरिया save him. त्यांच्या कब्जात होता. I can only do that 3 if I get to जनरेशन्समध्ये him शक्य before she does. यांची किती हजारो वर्ष गेली तरी पण त्यांना फक्त ब्रिटन आणि फ्रान्समध्येच युद्ध चालू होते किती दिवसापासून. त्यांना काहीच नाही करा तेवढं म्हणजे किती दिवस ते चालू. Let me think. ते त्यांना माहिती आहे का डॉग जे असतात ना सेना लिजन्स असतात ना त्यांचे 200 सैनिकांची सेना I'll be back. ती डॉमिनेट करायची. 200 सैनिक आमच्या पोरांचे भांडणं झाल्याच्या नंतर 400 पोरं येतात माहिती आहे का. इतके म्हणजे एवढी अरे तोच विषय होता त्यांनी मॅनेजमेंट शिकलेलं सगळ्यात बेस्ट. I'm giving her विचार time to think करता about where he अलेक्झांडर might be. एवढा What did you offer? एक्सपान्शन कसं करू शकला एकाच take a जागी walk. राहून 3 युद्ध त्याची I know a place सैन्य you कसे won't करू hear. शकत होते. आणि ते तो शिकला पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ते शिकत गेले पण आपले जे होते ना I told her आपले Naga tried to डिसेंडर्स save her husband's life. ते know I'm अडकून going to राहिले kill त्या him. I had to जे gain रूट trust in someone. इंटरनल So कॉन्फ्लिक्ट you पॉलिटिक्स जास्त महत्त्वाचं झालं सर्वायवलपेक्षा And I will. सगळ्यात What महत्त्वाचं. will you tell her when त्यामुळं you त्यामुळं fail? परिचय You पडला. cannot forgive his crime. इजिप्तचा आपला संबंध I will हे not फक्त stand रिलेशन्स between you झाले. and justice. विषय कसा होता त्यावेळेस काय नव्हतंच ना म्हणजे या म्हणजे हिमालयाच्या पलीकडनं कोण आपलं युद्ध बघितलंच नव्हतं आणि सेम परिस्थिती जापानसारखी झाली. My father died. जापानला एवढा इम्पेरियल जापान एवढ्या अट्रॉसिटीज का करायचा माहिती त्यांना माहिती होतं Empty आपल्यापर्यंत कधीच house. कोणीच पोहोचू शकत नाही. Moved quickly. This isn't पण my home पोचलेच anymore. अमेरिकेला आता तेच वाटतं आपल्यापर्यंत कधी कोणीच पोहोचू शकत नाही. पण तरी पण ते तरी पण पोचले नाही लेवल. हा झाले पोचलेच ते डायरेक्ट टँक घेऊन नाही पोचले पण विमान I घेऊन. can't protect ते them. कसं असतं गोष्टी पोचतात कळतं सगळ्यांना त्यामुळे ते नाही का तोपर्यंत जागे होत नाही जागे जोपर्यंत होते. पोहोचत आता सगळ्यात मोठी गोष्ट यांना कळलं नाही मला अजून आठवतं का सगळ्यात जास्त हॉरिफाय गोष्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाणची गोष्ट होती ना To celebrate the change लोक of the म्हणतात की season. लय जेनरस होते वगैरे वगैरे गॅरंटी सांगतो मला नक्की माहीत नाही आजची हिस्ट्री आहे पण अंदाजा असाच आहे सोडलं का असणार आहे त्या जो होता मुस्लिम मी सांगतो पक्क त्याकडून पैसे घेतले असते सोडण्यासाठी म्हणून पॉलिटिकल काहीतरी नाही पॉलिटिकल फेवर मागितलं असेल की बाबा रूट्स आम्हाला करून द्यायला वगैरे वगैरे काहीतरी त्यांनी नॉर्मली कसं त्यांना तशीच सिस्टमच तशी चालली युद्ध म्हणजे डेली लाईफमधलं झालं त्यांचा पूर्णच्या पूर्ण एक क्रीडा कारण नियम कशात असतात सांग नियम क्रीडामध्येच असतात ना गेममध्येच गेम आणि सकाळी 8 वाजता चालू करायचं रात्री 6 वाजता संपायचं गेमच आहे ना एक प्रकारचा संध्याकाळनंतर कोण मारायचं नाही आणि काय बोलतात रिअल लाईफ पबजी रिअल लाईफ पबजी हत्यार पडलेल्या असताना ते हमला करतात Real ते सर्वायवलसाठी कोणी युद्ध नाही करत मजा म्हणून करतो ते सगळं ते ओरिजिनल युद्ध मग मोकळीच्या तेव्हा कळलं की सर्वायवलसाठी युद्ध काय असतं ते त्याच्यानंतर मग डॉमिनेट पण तरी पण ते मानायला पाहिजे की एवढ्या वर्षामध्ये पण हे काय बोलतात त्याला हे नाही झाले ऑक्युपाय झाले नाही. जर सर्वायवलसाठी युद्ध केलं असतं तर किती वाढवलं असतं त्यांनी. मराठ्यांनी केलं ना मग सगळं सर्वायवलसाठी तेच युद्ध मराठ्यांनी केलं. मग त्याच्यानंतर मग त्याच्या मराठ्यांनी मराठ्यांनी धर्माच्या सर्वायवलसाठी केलं. हा कॉज नव्हता कॉजच संपलेला पूर्णचा पूर्ण असा विषय त्याने होता. एक कॉज दाखवला आणि- स्वराज्य. आणि तुला माहिती आहे का अजून एक गोष्ट की जसे आहेत ना कन्व्हर्जन्स घडले एवढे फास्ट पीक एकदम फास्ट ते पण कसं वरती जास्त फास्ट घडले खालच्यापेक्षा कारण वरती आधीपासूनच किओटिक होता आणि त्या किओटिकमुळे नाही का ते म्हणतो ना पण पॉलिटिक्स एवढं नाही होतं की लगेच जिकडे फेवर तिकडे जायचं
तसल्या टाईप बोलते कधी पॉलिटिक्स आहे ना खूप जास्त इफेक्ट करतं आपल्या ह्युमन माइंडवर.